नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत. आज आपण पुढील कथा वाचणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. ओढातानेच 6 माही परीक्षा दिली आणि पास झालो. काही फी तटून तशीच राहिली होती. तिचं ओझं डोक्यावर घेऊन दिवाळीची सुट्टी काढली. ह्या सुट्टीत मळ्यात रातचं बसून इंग्रजीच्या आणि गणिताच्या उजळण्या केल्या. ह्या उजळण्या करताना मधूनच फी तटलीये याची आठवण होई निसळ करून एकाएकी काळजाचं पाणी झाल्यासारखं वाटे. देशपांडे मास्तरांना कबूल केलं होतं की सुट्टी संपल्यावर नक्की फी देतो. त्यानुसार ते माझ्या मानगुटीवर बसणार होते. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती की देशपांडे सर मनाने सरळ आणि सज्जन होते. ते विचार न करत आणि गप्प बसत. फार तटू नको, पुढं तुलाच ते त्रासदायक होईल, लवकर देऊन टाक असं आदनमधनं म्हणत. मी देतो सर म्हणून खाली बसे. असं म्हणत होतो खरा, पण ते ओझं हळूहळू वाढतच होतं. दिवाळीनंतर शाळा सुरू झाली. पहिल्या दिवसापासून शाळेला जायचं मनात ठरवलं होतं. कारण येणारी वार्षिक परीक्षा होती आणि तिचे रिझल्ट कडक लावले जाणार होते. आणि मला वर्गात गेल्याशिवाय गणितशास्त्र समजणं अवघड होतं. पहिल्या आठवड्यात पहिले 3 दिवस न जाता नंतरचे 3 दिवस गेलो. मास्तरांनी फीचा प्रश्न विचारलाच. ह्या महिन्यात देतो म्हणून गप्प बसलो. घरी संध्याकाळी शाळेतनं परत जाताना सनगराचा आबाजी म्हणाला, आनंदा, आता तू नेमानं शाळेला येत जा. गणित शास्त्र अवघड आहे. भूगोलाची गणिताबई मला समजत नाहीत. तू नेमानं आलास तर तुझा बी फायदा आहे आणि माझा बी अभ्यास होईल. मागच्या वर्षी प्रमाणे ह्या 6 महिन्यात तू मी मिळून अभ्यास करू. ही माझी शिकवणीच समज. तुझी जी फी आहे ती मी फी भरून टाकल. मला फार मोठा आधार मिळाला. आभाळाला हात लागल्यागत झालं. दुप्पट उत्साहानं मी अभ्यासाला लागायचं ठरवलं. पहाटे उठून 2-2 तास अभ्यास करायचे संकल्प दोघांनी मिळून केले. मळ्यातली पिकं आता भरायला चालली होती. यंदाची ऊसाची लावण मागस असल्यामुळं गुऱ्हाळाला निदान संक्रांती महाशिवरात्र उजाडणार होती. तोवर त्याला पाणी पाजत बसावं लागणार होतं. दिवाळीचा सण झाल्यावर 8 दिवसातच सगळ्या कामांची गडबड सुरू झाली. पावसाळ्यानं विहिरी तुडंब झालेल्या. पावसाळाभर बैलांनी बसून हिरवा चारा खाल्लेला. त्यांच्या अंगावर मुठभर मांस आलेलं. आता त्यांना पहाटेपासनं उठून मोठ्या ओढाव्या लागणार होत्या. मला त्यांचं कासरं ओढावं लागणार होतं. पहाटेपासनं कामाला खडं राहावं लागणार होतं. पावसाळाभर उसाचा पाला वाळून त्याचे सगळं किंजाळ झालं होतं. ते रान सगळं सोजळून घ्यायचं होतं. जोंधळ्याच्या भांगलणी करायच्या होत्या. 8-8 दिवसाला तंबाखूच्या खुरपणी, दिंड फिरवणी करायची होती. मिरच्यांची राखण करावी लागणार होती. शेंगा काढायला आल्या होत्या. त्यांच्याकडं रातचं इरीचं फेरी टाकावी लागत होती. पैनाची गवतं बांधायला आलेली, त्यांच्यावर नजर ठेवावी लागत होती. सगळी कामाची रणघाई सुरू झाली. पहाटेपासनं तासरातीपर्यंत कमरेचा काटा ढिला खिळखिळा होऊन जात होता. असल्या कामाच्या घाईत दादाला मी रोज विचारत होतो, दादा, मी आज शाळेला जातो. आज न ग, कामं किती पडल्यात बघतोस ना व. एवढी कामं आटोक्यात आली की मग जा. माझा अभ्यास मागं पडतोय. मला आता रोज शाळेत गेलं पाहिजे. 10वीचं वरीच आहे. परीक्षा कडक असती. मला शाळेला गेल्या बिगार आता काय बी कळणार नाही. काम कोणी करायची? तुझ्या बानं? हळूहळू पाय पसरायला लागलास वय आता. अगोदर मला काय सांगितलं होतास?
काय? काम बघत बघत घरात बसून अभ्यास करतो म्हणून? पावसाळाभर तरी बी गेलास. तवा काय तुला मी अडवलं नाही. आता शाळेला जाऊन काय मळा वसाड पाडायचा विचार आहे का? आदनं मधनं तरी मी याला गेलंच पाहिजे की. इकडं तिकडं एक दिवस वर्षात मॅट्रिक पुरी होईल. आता पोतर एवढं शिकलोय, त्याचा फायदा मॅट्रिक बिगर मिळणार नाही. मी असा कधी कधी वायद्यावर येऊन बोलत होतो. मनात काय आहे ते स्पष्ट बोलून दाखवत होतो. माझ्या शिकण्याचा घरादाराला फायदा कसा होणार आहे हे पटवून देत होतो. ही कामावर निजा, मला बाकीचं शास्त्र सांगू नग. दादाही वायद्यावर येऊन बोलत होता. दोघांमध्ये तणाव येत होता. घावडाव बघून मी कधी मळ्यात राहत होतो, तर कधी सकाळी दिस उगवल्यापासनं तर 11-11:30 पर्यंत काम ओढून दादाला न जुमनता शाळेत जाऊ लागलो होतो. पुन्हा संध्याकाळी लगबगीने येऊन बैलांची रातची वैरण करत होतो. बांधाचं गवत बाटूक शिपाट लपाट काढून आणत होतो. शिवाला आणि दादाला करता येण्याजोगी काम असतील तर मी त्यांच्यावर सोपून न बोलता शाळेला निघून जात होतो. करता येण्यासारखे नसतील तर मग नाईलाजानं राहत होतो. पण नियमितपणे शाळेला जाण्याची ओढ अनावर लागली होती. नि मळ्याच्या कामानं मन उद्विग्न होत होतं. हळूहळू जोंधळा हुरड्याला येऊ लागला. गोरगरीब अडला नडला मांग महार रातचं पत्ता नाही ते येऊन कणसं कापून नेऊ लागलं. कडसाराचे दिवस असल्यानं चोऱ्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नव्हता. कुणी कुणी शेंगाचं वेल उपटून नेऊ लागलं. एकदा दोनदा बांधावरची पैनाची गवत नेलं. रात्रीचं उठून 1-2 फेऱ्या मळ्याभोवतीनं मारणं निकडीचं होऊन बसलं. याच वेळी माझे शाळेचे आणि अभ्यासाचे दिवस जोरात सुरू झाले होते. आबाजीची शिकवणी सुरू होतीच. त्याच्यासाठी रोज रात्री बसणं गरजेचं होतं. रात्रीचं जमलं नाही तर पहाटे बसावं लागायचं. शक्यतो रात्री शिकवणी आणि पहाटे ज्याच्या त्यानं अभ्यास करायचा, असा क्रम चालला होता. रातचं जेवायला म्हणून घराकडे येत होतो, ते सकाळी मळ्याकडे जात होतो. दुसऱ्या 6 माहीत माझी मळ्यातली वस्ती फारच कमी झाली, जवळजवळ नाहीच. शिवा नाळरोगी असल्यामुळं घरात झोपत होता. राखण असली की मी आणि दादा वस्तीला जात होतो. शेंगा आणि जोंधळा काढायला येऊ लागला तसा दादा म्हणाला, वस्तीला चल, तिथं बसून अभ्यास कर, चल. नाही, माझ्याजवळ पुस्तकं नाहीत. आबाजीची पुस्तक घेऊन मला अभ्यास करावा लागतोय. संगतीनं अभ्यास होतोय, मी घरात राहणार. आर, आबाजीला एखाद्या दिवशी नग असतील ती पुस्तकं घेऊन जा की, दुसऱ्या दिवशी परत कर. दोघांच्या विचारानं अभ्यास होतोय दादा. माझं आडलं तर त्याला विचारायला येतंय, त्याचं आडलं तर मला विचारायला येतंय. दुसऱ्या दिवशी शाळेत नाहीतर जेवण वक्तीला रातचं इतरायचं. सगळ्या अडचणी येतात दादा. मी वस्तीला येणार नाही बघ. दिसभर तंग तंगायचं आणि रातचं पुन्हा बांधल्यासारखं कमरवर गवतावणं हिंडायचं. मला काय जीव आहे का नाही? सुकाळीच्या, मी काय इथं गाद्या गिरद्यांवर निसतोय वय? मला बी रातचं हिंडवावं लागतंय ना. तू आलास तर मी एक फेरी आणि तू एक फेरी, दोघांसनी बी थोडा इसवाटा मिळेल की नाही. मग माझ्या बदली शिवाला ने जा. हा, म्हणजे अगोदरच ते नाळरोगी, त्यात पुन्हा असल्या थंडी वाऱ्यात न्याला नेलो की 1 महिन्यात त्याचा सळकन दुधाळा भोपळा करून ठेवतो. म्हणजे सगळा पैसा त्याच्या औषधात घालून बसूया, नाहीतर त्याला माती देऊन मोकळे होऊ द्या. मी वस्तीला जावं म्हणून वाद विकोपाला जात होते. कधी कधी दादा चिडून मला पुढं घालून वस्तीला नेत होता. त्याला वाटत होतं मी अभ्यासाला म्हणून घरात राहतोय आणि रातभर सिनेमा बघतोय. मला रोज रातची आबाजीची शिकवणी घ्यावी लागती हे मला त्याला सांगता येत नव्हतं. कारण शाळेत यावर्षी फुल फ्री शिप मिळाली. आता चोरीचा पटी करण्याचा प्रसंग येणार नाही, असं मी त्याला भासवलं होतं. रोज रातचं बसून शिकवणी घेणं भाग होतं.
आबाजीही आपल्या वडिलांना नकळत मला पैसे देत होता. वडिलांना वाटत होतं, पोरं पोरं मिळून अभ्यास करतात, जका त्याचं पोरग हुशार आहे. ते पोराला आडलं नडलं सांगते. करताय तर करू दे की एका जागी अभ्यास. म्हणून माझ्या फीचा मामला गुप्तच ठेवलेला. कधी कधी थोडा वेळ अभ्यास करून मी एकटा येतो, तू हो पुढं, म्हणून दादाला सांगत होतो. असं सांगून कधी जात होतो तर कधी कंटाळा करून घरात झोपत होतो. त्यामुळं दादाचा मी मागून नक्की येईल यावरचा विश्वास उडाला होता. पुष्कळ वेळा मी अभ्यासाला म्हणून तासरातीलाच येऊन 8 ते 9 पर्यंत आबाजीची शिकवणी घे. नी 9-10 वाजता जेवून मळ्याला जाई. दादाची अडचणही खरी होती. मळ्यात एकाला 2 राखणीला असले म्हणजे एकमेकाला मानसिक आधार होता. चोरीमारी झाली, चोरचिलट आलं तर एकाला 2 असले म्हणजे धावून जाता येत होतं. आळीपाळीनं विश्रांती घेता येत होती. पण मला वाटे, दादानं एकट्यानं मळ्याची राखण करावी आणि माझा मला अभ्यास करून द्यावा. 7-8 पोरांमुळं आणि त्यातलं अजून एकही कामाला नीटपणे येऊ शकत नसल्यामुळं आम्हा दोघांवरच मळ्याचा बोजा पडला होता. मधून मधून मनातल्या मनात वाटत होतं, दादानं आपल्या पोराबाळांचं पोट भरता येत नाही तर एवढी पोरं कशाला जन्माला घालावीत. निदान त्यांच्यासाठी माझं शिक्षण का बंद करायचं. मी एवढी धडपड करून शिकू बघतोय तर त्याला बी त्यानं खीळ घालायला इरादा आहे. 4 दिवसांनी होणाऱ्या या कुतरओढीत माझे दिवस चालले होते. जीव केंगटून जात होता. नको नको ते वाटत होतं. शाळेला जायला नेहमी उशीर होत होता. दिसाच्या झेंडू फुटायच्या आत शिळी भाकरी, दही आणि खरडा खाऊन दिस उगवायला मळ्यात जाऊन पोचत होतो. तिथनं जे कामाला लागत होतो ते 11 वाजेपर्यंत. आई जेवणाचं तिरडं घेऊन आलेली असायची. तिला जेवणाला जेवढा उशीर होईल तेवढं मला बरं वाटायचं. 10-10:30च्या आसपास ती यायची. अशी 10च्या आसपास आली की दादा न्याहारीसाठी मोठ थांबवी. अर्धा तास मोठ थांबवून न्याहारी केली की जरा जास्त वेळ सकाळची मोठ चालायची. दादाच्या पोटात भर पडलेली असल्यामुळं निदान 12 वाजायचे. अशा वेळी शाळेचा पहिला तास बुडतो आणि तो म्हणजे इंग्रजीचा बुडतो. याचं अतोनात वाईट वाटायचं. जीव सारखा चुटपुट राहायचा. म्हणून आई थोडी उशीर आली की मी दादाला म्हणायचो, दादा आता उशीर झालाय, सलगचं मोठ मारूया. आता अर्धा तास उभी राहा करायच्या बदली आत्ता मारू आणि अर्धा तास अगोदर सोडून देऊ. म्हणजे पाणी बी सलग पिल. मोठ उभी केल्यावर पाण्याला आट येतोय. अर्धा तास थांबवून चालू केल्यावर उसात पाणी जाईपर्यंत मोठा सोडायच्या वकत होतोय. मग त्याचा काय उपयोग होत नाही. दादाला हे कधी कधी पटायचं. कधी कधी त्याच्या लक्षात माझा डाव यायचा आणि तो मला म्हणायचा, मला उपाशी मारून तू शाळा शिक नुसती. म्हणून तो हट्टानं मोठ थांबवायचा. कधी कधी मी त्याच्याबरोबर न्याहारी करायचा. तर कधी शिवाला मंगळून पाण्याकडे जा रे, दादाची न्याहारी होईपतर मी मोठा मारतो म्हणून सांगायचा. मग तशीच मोठ मारून अर्धा तास अगोदर मोठ सोडून जेवणात जी काय भाजी भाकरी असेल ती फडक्यात बांधून शाळेच्या पिशवीत टाकायचो आणि तसा शाळेकडे पळायचो. दुपारी 15 मिनिटांच्या सुट्टीत बागेत बसून खाऊन मोकळा व्हायचो. सांगाव, सिद्धनेरली, पिंपळगाव येथून येणारी माझ्या वर्गातली 3-4 मुलं होती. ती अशी भाकरी घेऊन येत असत आणि दुपारी खात असत. त्यांच्याबरोबर माझंही खाणं होई. आईला माझे हे हाल बघवत नव्हते. सकाळपासून 4-4.5 तास राबून बी मी कोरडी भाकरी आणि कोरडी भाजी घेऊन पळत होतो. त्यामुळे मला वाटणीला येणारा 4-5 घासांचा भातांचा ढिकळा, आमटी, ताक, आंबील जे काही असेल ते मिळत नव्हतं. वाळून चाललं होतं. म्हाताऱ्या माणसागत गालफाडं आत बसली होती. 17-18 वर्षांचं वय.
पण नुसताच काटकुळा होऊन उंच वाढलं होतं. पूर्वी रोजगारातला पैसा वाचून अंगावर कापडं घेता येत होती, पण आता तो पैसा फीसाठी चालल्यामुळं फाटलेली, तुटलेली तसेच किसलेली कापडं मला घालावी लागत होती. पण या गोष्टींची फिकीर न करता मी शाळेला जात होतो. अंदा, जीवाचं किती हाल करून घेशील? एवढं जीव जाऊस्तवर राबून बी शाळेला जातोस. काय मिळतंय त्या शाळेत? पेटीव आता ती शाळा आणि जीवाला जप जरा. सारं अंगावरचं मांस कावळ्या कुत्र्याने वरबडून नेल्यागत झालंय. कवा धड होणार तू? आई कळवळून म्हणायची. तुझ्या मालकाला हे सगळं सांग. एवढी कामं करून मरतोय तरी त्याला अजून बी माझी दयामाया नाही. अजून बी कामच करावीत नि त्याच्या पोटाला बसून घालावं असं त्याला वाटतंय. वैतागून मी म्हणत असे. माझे हाल फारच होऊ लागले की आई निकरावर येत असे नि अधनमधनं दादाशी भांडण काढत असे. जरा मोठा लवकर सोडायला सांगत असे. काय होयाचं ते वरीस दीड वरीस ह्या मळ्याचं होऊ दे. खरं ह्या पोराचं हाल करू नका आता. असं वाळून वाळून एकदम हातचं गेलं तर शाळेच्या वाटेवर कुठं बी मरून पडल ते. मला शहाणपणा सांगतो रांड. त्या सुकाळीच्याला शाळा बंद करून शेतात राब निखाते वाटतेल तेवढं म्हणून सांगू न ग. तू त्याला फुस लावायला शाळेची. एवढं मरमर मरून बी त्याला शाळा शिकायची हाय तर शिकू दे. मी बी भाद्दर बघतोच त्याची जिद्द. दादा आईवर चिडून बोलायचा, पण आता पूर्वी इतकं उठसूट मारत नव्हता. त्याच्या बरोबरीनं मी उंच झालो होतो. त्यानं मारलं किंवा धावून आला तर पळून जाईन असं झालं होतं. तिथंच उभा राहून तो काही मारेल तो मार खाऊन घेत होतो नि डोळ्यात पाण्याचा थेंबही न आणता तसाच उभा राहून त्याच्याकडं नुसता बघत होतो. डोळे स्थिर करत होतो. मिनिटभर उभा राहून कामाला लागत होतो. आतल्या आत फुटून जात होतो, पण बाहेर शब्द पडत नव्हता. हळूहळू हे दादाच्या लक्षात आलं होतं. त्याला कुठंतरी माझी सूक्ष्म भीती आत आत वाटू लागली होती. म्हणून अगदी संत पानावर झाल्याशिवाय तो माझ्यावर हात टाकत नव्हता. आताशा त्यानं हातानं मारायचं सोडून दिलं होतं. चाबूक, वस्तीची काठी, हिसकी, मसरांचं ठेंग तो घेऊन उठायचा आणि दणक द्यायचा. एवढी पळापळ करूनही शाळेत कधी वेळेवर जाऊन पोहोचू शकलो नव्हतो. नेहमी झालेला उशीर. शाळेला कडक शिस्त लावणारे नि मारण्यात प्रसिद्ध असलेले माने मास्तर शाळेच्या दारात लांबभर हातछडी घेऊन उभे राहिलेले असत. उशीर येणाऱ्या मुलांना न विचारता हात पुढे करायला सांगून हातावर फाड दिशी मारत. ती छडी सोसत भगाभगा हात हलवत वर्गात जावं लागायचं. माझ्या नशिबाला हे रोज येत होतं. सर, मला मळ्यातली कामं बघून 2 मैलांवर यावं लागतंय. नुसता पळत येतोय तरी बी उशीर होतोय. ते मला ठाऊक नाही. शिस्त म्हणजे शिस्त. जरा लवकर येत जा. चल हात पुढं कर. मला हात पुढं करावा लागत होता. छडीच्या चापलेल्या ठब्बू पैसा हातावर घेऊन वर्गात जावं लागत होतं. मग कधी कधी युक्ती करत होतो. शाळेच्या पाठीमागच्या बाजूला आत यायला 2 मोकळे पॅसेज होते. त्यातून हळूच आत येता येत होतं. पण त्यासाठी अर्धा 1 फरलांगावरून शाळेचा मुख्य रस्ता सोडून आत रानात घुसावं लागायचं. शाळेला हळूच प्रदक्षिणा घालून पॅसेजच्या तोंडाला यावं लागायचं. कधी कधी फारच उशीर झाल्यासारखा वाटला तर तसंही करत होतो नि माने मास्तरांची छडी चुकवत होतो. पण छडी चुकली तरी अक्कलकोर मास्तरांचा इंग्रजीचा पहिला तास चुकायचा. दुसरी 6माही सुरू झाली नि मला शाळेला जेव्हा जेव्हा येईल तेव्हा उशीरच झालेला असायचा. अक्कलकोर मास्तरांचा इंग्रजीचा तास हा नेहमी पहिला असायचा. ते शिकवण्यात गुंग असायचे नि मी त्यांनी झाकलेल्या दारावर येऊन टकटक मारायचो. त्यांच्या शिकवण्यात त्यामुळे व्यत्यय यायचा. अगोदरच त्यांचा स्वभाव चिडका आणि रागीट. मन लावून इंग्रजी शिकवण्याची त्यांची वृत्ती. दार उघडल्यावर त्यांची परवानगी घेऊनच आत जायचं, ही त्यांची शिस्त.
या सगळ्यामुळं ते उशिरा येणाऱ्या मुलांवर चिडायचे. माझ्यावर तर गेल्या वर्षापासून त्यांचा राग. त्यांनी 2-3 वेळा मला माझी खरपट्टी काढली होती. मुलांच्या देखत ते सगळं सहन करून मी मुलींपाठीमागच्या मोकळ्या बेंचवर जाऊन बसत होतो. तासाची घंटा झाली की पुस्तक मिटून सावधपणे आडोशाला उभा राहत होतो. अक्कोळकर मास्तर गेले रे गेले की वर्गात शिरत होतो आणि साळसूतपणे दुसऱ्या तासाला बसत होतो. आरंभी माझ्या या चोरट्या प्रकाराला मुलं हसत होती. जास्त हसणाऱ्या मुलांना एक एकटं गाठून मी माझी परिस्थिती सांगितली. त्यांनाही ती वर्गातून कुणा कुणाकडून कळतच होती. अभ्यासातली माझी गुणवत्ताही त्यांना हळूहळू परिचयाची होती. त्यामुळं पुढं पुढं कुणी हसेनासं झालं. माझं उशिरा येणं हा वर्गाला एक नेहमीचाच भाग वाटू लागला होता. पण अक्कोळकर मास्तर नुसतं इंग्रजी शिकवत नसत, ते इतिहासही शिकवत असत. इतिहासाच्या तासाला ते आले की नेहमीप्रमाणे इतिहास शिकू लागत. प्रश्नोत्तरांच्या वेळी मात्र माझ्याकडं त्यांचा मोहरा वळला की ते मधूनच विचारत, का रे, इंग्रजीच्या पिरियडला तू हजर नव्हतास? नाही सर, उशीर झाला होता म्हणून आलो नाही. ही तर नेहमीचीच गोष्ट आहे. पण इंग्रजी कसं काय शिकणार तू? सर, मी त्याचा अभ्यास घरी करतोय. माझ्या या उत्तरानं त्यांचा नाईलाज होईल. त्यांच्या लक्षात आलं होतं की आताशा मी इंग्रजीचा तास नेमानं चुकवतोय, तरी इंग्रजीचा अभ्यास मी घरी करतोय. यात त्यांना आपला अपमान वाटू लागला असावा. त्यात पुन्हा इतिहासाचा त्यांच्या तासाला मात्र मी नेहमी हजर असतोय. पण त्यांना काही करता येत नव्हतं. इंग्रजीच्या तासाचा माझ्यावरील राग त्यांना कारण नसताना इतिहासाच्या तासाला काढता येत नव्हता. तरी पण इतिहासाच्या प्रश्नोत्तरांच्या वेळी खुर्चीवर बसून ते मला प्रश्न विचारताना विनोदाने बोलल्यासारखे, स्टँड अप यू मावाली, सांग अमकं तमकं कधी झालं, असं विशेषण लावून बोलत. आणि मुलं हसत. मग तेही हसत. मी गंभीरच असे. त्यांच्या विनोदात सहभागी होत नसे. ते आतल्या आत संतापत, पण काही करू शकत नसत. कारण संबंध फक्त उत्तराशी असे. यावेळी ते वर्ग शिक्षक नसल्यामुळं फीसाठी मला छळू शकत नव्हते. एके दिवशी 15 मिनिटांची सुट्टी संपायच्या वेळेला शिपायाकडून मला हेडमास्तरांचं बोलावून आलं. वर्गात मी काहीतरी वाचत बसलो होतो. कशासाठी बोलावले कुणास ठाऊक, म्हणून मी भिवून गार झालो. छाती धडधड सुरू झाली. कोणतेही मास्तर रागानं तावातावानं माझ्याशी काही बोलू लागले आणि ते संपूर्ण चुकीचं असलं तरी मला त्यांच्याशी प्रतिवाद करणं जमत नव्हतं. मी त्या अनपेक्षित हल्ल्यानं घाबरून जात होतो आणि नुसतं नाही सर नाही सर करून गप्प होत होतो. ह्या शिक्षक माणसांजवळ जीवाभावाचं काही सांगावं असा आत्मविश्वासच निर्माण होत नव्हता. ऑफिसात गेलो आणि उभा राहिलो. हेडमास्तरांच्या शेजारी अक्कलकोर मास्तर बसलेले होते. माझ्या काळजाचं पाणी झालं. मला घाम फुटला. काय रे जकाते? काय सर? काय सर काय म्हणतोस? सरळ उभा राहा. तुला काय मॅनर्स वगैरे आहेत की नाही? मला काहीच कळेना. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी सरळच उभा राहिलो होतो. डाव्या पायावर भार देऊन हात पाठीमागं बांधायची मला सवय होती. मास्तरांनी सरळ उभा राहा म्हटल्यावर मी दोन्ही पायावर भार देऊन ते एका जागेवर घेऊन उभा राहिलो. काहीसं कृत्रिमपणे उभं राहिल्यासारखं वाटू लागलं. पाठीमागचे हात सोडते. वडीलधाऱ्या माणसांसमोर कसं उभं राहायचं, आल्यावर त्यांना काही नमस्कार वगैरे करायचा माहित आहे की नाही तुला? का उभा राहिलास आपल्या मवाल्यासारखा? हे शब्द हेडमास्तरांचा नव्हता, त्या अक्कलकोर मास्तरांचा होता. त्यांच्या तोंडातून हेडमास्तरांच्या तोंडात गेला होता. मी दोन्ही हातांनी मास्तरांना नमस्कार केला. मी दोन्ही हात दक्ष पावित्र्यात ठेवले. आणखी कृत्रिम उभं राहिल्यासारखं मला वाटू लागलं. तू काय मुलींची नेहमी टिंगल करतोस असं दिसतंय? नाही सर.
नाही काय म्हणतोस लेका? माझ्या कानावर तक्रारी आल्यात. त्यांच्या या अनपेक्षित बोलण्यानं मी गांगरून गेलो. काय बोलावं सुचेना. तरी बोललो, कधीच नाही सर. कुठल्याच मुलीची तक्रार असेल तर तिला समोर बोलवा. समोर काय बोलवा? तू तर त्यांच्या पाठीशीच नेहमी बसलेला असतोस. त्यांची बोलणी, हालचाली डोळे लावून पाहत असतोस आणि कान लावून ऐकत असतोस. तासाच्या वेळी शिकण्याकडं तुझं लक्ष नसतं. नाही सर. नाही काय? शिक्षक इथंच बसलेत. अक्कलकोर मास्तरांकडे त्यांनी हात करून मला सांगितलं. मला काहीच बोलता येईना. मी मुस्कं घातल्यागत गप्प राहिलो. फॅशन काय मावाल्यासारखी केलीस ही? कपडे काय मळके घातल्यास? डोक्यावरचे केस काय वाढवल्यास? वर्गात नीट बसत जा. शिक्षणाकडे लक्ष देत जा. आणि हो, इंग्रजीच्या तासाला काय येत नाहीस? मळ्यातनं कामं करून शाळेत यायला उशीर होतोय सर. परतता परतता माझ्या डोळ्यात त्या अन्यायानं पाणी टपटपून भरलं होतं. ते पुन्हा मास्तरांकडे तोंड करताना घळकन खाली पडले. ते बघून मास्तर मना क्षणभर हल्ले असावेत. म्हणाले, जा जा, रडण्याचं नाटक करू नकोस. वेळेवर शाळेला येत जा. मी ऑफिस बाहेर पडलो. संस्कृतचा तास सुरू झाला होता. डोळे पाण्यानं भरले होते. आतले कड आवरत नव्हते. अशा स्थितीत वर्गात जाणं म्हणजे वर्गाला तमाशा दाखवण्यासारखं तो प्रकार होता. मी तसाच बागेत गेलो. नुकतीच सुट्टी संपल्यामुळं बाग शांत होती. मी आसवगाळत माझ्याच अवताराकडे बघत बसलो. माझं लांब बाह्याचं कुडतं. कामं करून दोन्ही कोपऱ्यांवर फाटलं होतं. म्हणून ते मी घड्या करून कोपऱ्याच्या वरपर्यंत नेत होतो नि हापशर्टासारखी फॅशन करत होतो. प्रत्येक वेळेला साबण लावून कपडे धुणं आमच्या घरात कुणालाच परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळं तांबूळ मातीचा मातकट रंग नेहमीच कपड्यावर दिसे. शाळेत निमळ्यात जाता येता तेच घालावं लागे. म्हणून कामानं आणि पाण्याकडे जाऊन हातपाय आणि तोंड खरखरीत झालं होतं. त्याच्यावर एक जळकेपणा आला होता. अशा वेळी त्याच्यावरनं तेलाचा हात फिरवला की तुकतुकीत असल्यासारखं वाटे. रखरखीत अंगही मऊ पडे. जरा निर्मळ वाटे. पण मास्तरांना ते ओंगळवानं मवाली टाईप वाटलं होतं. केस वाढवण्याची इच्छा होती, पण ती फार वाढवणं हेडमास्तरांना आवडलं नसतं. ते स्वतः केस वाढवत नव्हते. एकदा प्रार्थनेच्या वेळी एका हुशार मुलालाही त्याचे भुरभुरीत केस पाहून जाम ताकीद दिली होती. जर का उद्या हे केस काढून आला नाहीस तर शाळेतलं बागकामाचं खुरपं घेऊन सगळे केस भांगलून काढेल, सांगून ठेवतो, असं म्हणाले होते. मी तेवढंच लक्षात ठेवलं होतं. आपण फॅशन करतोय हे पाहिल्यावर आपल्याला मिळती ती सुद्धा अर्धी फ्रीशिप मिळायची नाही याची धास्ती वाटत होती. एक मात्र चुकलं होतं. गेल्या वर्षी हायस्कूलच्या गॅदरिंगमध्ये 2-3 मुलांच्या आग्रहाखातर नकला केल्या होत्या. वाटलं होतं हेडमास्तरांशिवाय सगळे शिक्षक समोर बसले आहेत. त्यांना आपल्या अंगातील कला दाखवावी. त्यांचं त्या निमित्तानं प्रेम कौतुक मिळालं तर मिळालं. त्यात ज्या 5-7 नकला केल्या त्यातील एक मुलींची वेणीफणीची काजळ कुंकू लावण्याची नक्कल होती. तिच्यात मुली मुलींमधले थोडे संवादही होते. ती केवळ शाळेत पूर्वीच येऊन गेलेल्या नकलाकाराची मी उचललेली नक्कल होती. एरवी काजळ कुंकू, स्नो पावडर लावणारी मुलगी प्रत्यक्षात तसे करताना मी कधीच पाहिली नव्हती. माझे हे निरीक्षण मुलांना फार आवडलं होतं. समोर बसलेले अक्कलकोर मास्तर ती नक्कल डोळे मोठे करून पाहत होते. त्यांनी आपल्या संशयी नजरेनं अंदाज बांधला की मी हे मुलींच्या पाठीमागे बसून सगळं हेरलं असावं नि त्यांची टिंगल करण्यासाठी सगळं नक्कल रूपानं केलं असावं. सगळाच विपर्यास झाला होता. नि तोंड दाबून धरून मला बुक्क्यांचा मार मिळत होता. घुसमटून गेल्यासारखं होत होतं. तरी एका शब्दानं कुणाजवळ सगळं सांगण्याची सोय नव्हती. वाटत होतं मी एखाद्या गरीब ब्राह्मणाच्या पोटी जरी जन्माला आलो असतो तरी बरं झालं असतं.
निदान मला अंगावर रोज धुतलेली कापडं तरी मिळाली असती. घरात बसून अभ्यास केला असता. वेळेवर शाळेत जाता आलं असतं. शुद्ध भाषा बोलण्यासाठी मला धडपड करावी लागली नसती. मनात आहे ते धडधडा मी बोलू शकलो असतो. आई वडिलांनी माझ्या शिक्षणाला विरोध केला नसता. मला फुल फ्रीशिप मिळाली असती. माझ्या मनासारखं शिकता आलं असतं. नि यश मिळवता आलं असतं. या रामरागड्यातूनच 10वीची परीक्षा दिली नि मोकळ्या हवेतला एक दीर्घ श्वास आत ओढला. तर मित्रांनो, आजची ही कथा अंतर्मुख करणारी होती. या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आज मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील कथेमध्ये. धन्यवाद.